नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दामिनी ही आता साक्षीला भेटायला गेलेली आहे आणि साक्षीला भेटायला गेल्यानंतर ती साक्षीशी बोलत असते. साक्षीला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आतापर्यंत आपण काय काय कोर्टामध्ये खोटे पुरावे दिलेले आहेत, काय काय खोटे साक्षी दिलेले आहेत ते सगळं मला सांगायचं आहे. कारण काहीही झालं तरीही आपल्या समोरचा जो वकील असतो त्याला मुद्दे आपण बोलायला देत असतो, त्यामुळे ते होऊ नये म्हणून हे सगळं करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला सांगायच्या आहेत, तरच या सगळ्यातून मी तुला सोडवू शकेल असं इकडे दामिनी स्पष्टपणे सांगत असते. आणि दामिनी मात्र जेव्हा आता ही करते, सगळी तयारी तिची झालेली असते आणि त्यानंतर दामिनीने आता पुढची गोष्ट करायचं ठरवलेलं असतं, ते म्हणजे आता अर्जुनला नोटीस पाठवणं. म्हणजेच अर्जुनला आता उद्या कोर्टात हजर राहायचं आहे. म्हणजे आता दामिनीने पूर्ण तयारी केलेली आहे. अर्जुनला नोटीस आलेली असते. विमल ती नोटीस घेऊन अर्जुनकडे येते आणि अर्जुनला ती नोटीस देते. तेव्हा सायली म्हणते काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, ही नोटीस आलेली आहे, उद्या आपल्याला कोर्टामध्ये हजर राहायचं आहे. दामिनीकडून ही नोटीस आलेली आहे. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं दामिनीची सगळी तयारी झालेली आहे. अर्जुन थोडासा हादरलेला असतो, पण तो सत्याच्या बाजूने लढत असतो, त्यामुळं जिंकणार तर तोच असतो काहीही झालं तरीही. कारण दामिनीला माहिती आहे साक्षी ही खोटारडी आहे, तरीही दामिनी ही साक्षीच्या बाजूने लढण्यासाठी तयार झालेली आहे. आणि अर्जुनला माहिती आहे तिने कितीही पुरावे मॅनिप्युलेट केले तरी अर्जुनकडे काही असे पुरावे आहे की अर्जुन कोर्टामध्ये साक्षीची वाट लावणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कीर्तन सुरू असतं. कीर्तनामध्ये माधवी सांगत असतात की कीर्तनकार माधवी सांगत असतात की प्रभू रामचंद्रांनी अगदी कोणताही मोह बाळगला नाही. त्यांनी स्वतःच्या प्रेमाचा सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मग त्यांनी आपल्या कुटुंबाचा सलोखा, कुटुंबातील प्रेम कायम राहावं यासाठी ते आता वनवासाला जायलाही तयार झालेले आहेत. कारण आपल्या कुटुंबाचं सुख त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच ते तिथे जायला निघालेले आहेत. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे सायली आता पुढे आलेली असते आणि सायली बोलत असते, रविराजला म्हणत असते की रविराज काका, जर माझ्यामुळं किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबामध्ये हा सगळा कलह निर्माण होत असेल तर मीही माझ्या संसाराचा, माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे. सायलीने हा निर्णय घेतलेला असतो. सगळेजण पाहत असतात सायली एवढी शांत का झालेली आहे आणि अचानक ती असं का बोलत आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा रविराज तिथं असतात. रविराज सायलीकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर रविराजला कुठंतरी सायलीमध्ये एक वेगळं काहीतरी दिसत असतं आणि रविराजला कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय. कारण काहीही झालं तरीही सायली आज कशा पद्धतीनं बोलत आहे ही गोष्ट कळतच नसते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं, सगळेजण पाहू लागतात सायली रविराजच्या समोर आलेली असते आणि ती बोलत असते आणि ती सांगत असते की रविराज काका, मला सांगा तुम्ही, जर प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या कुटुंबासाठी वनवास भोगला, सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, तर मलाही असं वाटत आहे की जर किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला एकत्र आणायचं असेल तर मलाही ही गोष्ट केली पाहिजे. हे सायली बोलत असते आणि तेव्हा मात्र नागराज सर्वजण तिथं असतात. सर्वजण पाहत असतात आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते, या दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी मी माझा संसार त्याग, माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, नाहीतर मी वनवासाला जायला तयार आहे. अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायलीने नक्की काय निर्णय घेतलेला आहे अर्जुनला कळतच नसतं आणि इकडे प्रतिमा हादरलेली असते. प्रतिमा म्हणत असते की नाही रविराज, थांबवा सायलीला, कारण चूक कुणी केली आहे, शिक्षा कुणाला मिळतीये. कारण सरळ सरळ प्रतिमाचं म्हणणं आहे की ही जी चूक केलेली आहे ती फक्त आणि फक्त तन्वीनं केलेली आहे. त्याची शिक्षा आपण या सायलीला भोगायला का लावतोय असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ती बोलत असते. त्यासोबतच इकडे सगळेजण पाहत असतात. प्रताप असतो, सगळेजण असतात. सायलीने आता पाऊलं मागं टाकलेली असतात. सायली दरवाजाच्या बाहेर निघालेली असते. कारण रविराज काहीच बोललेला नसतो. पूर्णाजी सगळ्यांची भीती वाढत चाललेली असते आणि सगळेजण पाहत असतात. आता रविराजच्या एका शब्दावरती हे सगळं थांबणार असतं. रविराजच्या तोंडून अजूनही शब्द बाहेर पडलेला नसतो आणि सायली मात्र निघालेली असते. इकडे प्रतिमा रविराजला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. रविराजला सांगत असते की प्लीज तुम्ही थांबवा, सायलीला हा निर्णय घ्यायला लावू देऊ नका. रविराज, लक्षात येते का तुमच्या, तुम्ही चुकताय रविराज.
कारण ही चूक सायलीनं केलेलीच नाहीये, हे लग्न केलेलं आहे ते म्हणजे प्रियाने केलेलं आहे. इकडे प्रिया मात्र खूप खुश झालेली असते, तिला खूप आनंद होत असतो. बरं झालं, एकदाची ही पीडा निघालेली आहे, आता हे सगळं वैभव माझं असणार आहे असं तिला वाटत असतं. आणि इतके दिवस झाले आपण वाट बघत होतो आणि फायनली या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे झालेल्या आहेत असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळाल्यामुळं इकडे अर्जुन उठत असतो, तो सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु चैतन्य त्याला म्हणतो की थांब अर्जुन, घाई नको करूस, तुझ्या लक्षात येत नाहीये नक्की काय झालेलं आहे. कारण सायली वहिनींचा काहीतरी एक वेगळा हेतू आहे या सगळ्यामागे, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आता मला असं वाटतंय की तू त्यांना थांबवू नये, सगळे किल्लेदार आणि सुभेदार नक्की काय करतायत ते आपण पाहूया असं म्हणत तो चैतन्य अर्जुनला थांबवतो. सायली दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकत असते आणि तरीही रविराजने अजून सायलीला थांबवलेलं नसतं. सगळेजण पाहू लागलेले असतात की आता पुढे काय होणार, आता पुढे काय होणार, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या पुढे उपस्थित असतो. आणि त्याचबरोबर इकडे प्रियाला आनंद झालेला असतो, फायनली ही घराच्या बाहेर जाते, ही ब्याद घराच्या बाहेर जाते अशा पद्धतीनं प्रिया बोलत असते. सायली निघालेली असते, रविराजला मात्र काही कळत नसतं, काय बोलायचं आहे, कशा पद्धतीनं बोलायचं आहे हा विचार रविराजच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि रविराज मात्र काहीच बोलत नाही. प्रतिमा त्याला थांबवत असते, अहो रविराज असं नका करू, प्लीज तुम्ही काहीतरी सांगा, तुम्ही काहीतरी बोला, जर तुम्ही बोलला नाही तर खूप अवघड होणार आहे असं रविराजचं म्हणणं असतं. रविराजला प्रतिमाचं म्हणणं असतं आणि रविराज म्हणतो की थांब सायली, आणि थांब म्हणून त्याने सायलीला थांबवलेलं असतं. आणि मग सायली तिथे येते आणि सगळा प्रियाचा पचका होतो. कारण काहीही झालं तरीही आता रविराजने सायलीला थांबवलेलं असतं. आणि मग सायली पुढे येते आणि सायली म्हणू लागते की रविराज काका, खरंच मला ना खूप बरं वाटलं, तुम्ही अगदी सत्याच्या बाजूने उभे राहणारे आहात, तुम्ही माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, मला माहिती होतं. पण रविराज काका तुम्हाला कसं सांगू, कारण माझ्या घरामध्ये काय आत्ता अवस्था आहे ती, तुमच्या आठवणींमध्ये पूर्णाजीचे डोळे पाणावलेले असतात, मी कसं शांत राहू ते सांगा ना. कारण पूर्णाजी टेन्शनमध्ये असते. परवा तुम्हाला कोथिंबीर वडी आवडते म्हणून बाबांनी त्यांच्या ताटातला कोथिंबीर वडीचा घास तुमच्यासाठी ठेवला. हे प्रेम कुठून येणार आहे, काहीही झालं तरीही हे सुभेदार कुटुंब हे तुमचं आहे. सुभेदार कुटुंबावर कोणतंही संकट आलं तरीही प्रत्येक वेळेस तुम्ही सुभेदार कुटुंबाच्या पाठीशी अगदी वडिलांप्रमाणे खंबीरपणे उभे राहणारे आहात. मग हा राग कशासाठी, आता माधवीताईंनी काय सांगितलं, राग आहे तो शमवला पाहिजे, त्याच्यावरती कंट्रोल करता आलं पाहिजे. त्याचबरोबर मला सांगा की सुभेदारांच्या घरी आनंद असेल तर किल्लेदारांच्या घराला तोरण लागतं, मग हा बोला कशासाठी, हा राग कशासाठी असं म्हणत सायली बोलत असते. आणि इकडे रविराज मात्र ऐकत असतो, त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्ती ऐकत असते. आणि नागराज इकडे प्रियाला म्हणत असतो की बोल काहीतरी, नाहीतर तुझी वाट लागेल, एवढं लक्षात ठेव. कारण नागराजला माहिती आहे की आता सायली बोलायला लागली म्हणजे दादा वितळणार, ही गोष्ट नागराजच्या लक्षात आलेली असते. आणि म्हणूनच नागराज बोलत असतो, तो प्रियाला म्हणत असतो की तू बोलती हो. आणि प्रिया म्हणत असते की हो बाबा, खरंच मला रात्र डोळा लागत नाही, मला झोप लागत नाही, खरंच बाबा माझ्यासाठी काहीतरी करा तुम्ही असं म्हणत प्रिया रडायला लागते. प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात. रविराज मात्र फक्त सायलीचं बोलणं ऐकत असतो. इकडे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की इकडे ही जी तन्वीची नाटकं आहेत ती वेगळ्याच कारणासाठी सुरू झालेली आहेत. कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुन लगेचच तिथे आता बोलत असतो, तो म्हणत असतो की बरोबर आहे, कारण मला मान्य आहे की जी चूक झालेली आहे ती खूप मोठी आहे, माझी फसवणूक झालेली आहे, पण जे काही घडलेलं आहे त्याच्यामुळं मी सायलीला मात्र शिक्षा देऊ शकत नाही असं रविराजचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रियाने मात्र हात जोडलेले असतात. प्रिया म्हणत असते की बाबा प्लीज असं नका करू, प्लीज तुम्ही समजून घ्या असं म्हणत प्रिया बोलत असते, हात जोडून रडत असते. अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं प्रियाला आता आपल्याला तव्यावर पोळी भाजून घ्यायची आहे. इकडे नागराज पण बोलायला सुरुवात करतो, असं नको करू रे दादा, समजून घे ना तू, आपलीच मुलं आहेत. आणि मग इकडे सायली पण बोलत असते. सायली म्हणत असते की मान्य आहे रविराज काका, आमच्या सगळ्यांकडून चूक झालेली आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, काही झालं तरीही प्रिया आणि अश्विन भाऊजी सुखात आहेत. इकडे प्रतिमा पण तेच बोलत असते. आणि त्याचबरोबर ती माधवीताईंकडे जाते. माधवीताईंना म्हणते
माधवीताई माफ करा, तुमचा म्हणावा असा पाहुणचार मला करता आलेला नाही. तेव्हा माधवी म्हणत असते की असं काही नाहीये, कारण तुमच्या घरातला राग हा जर निघून गेला असेल माझ्यामुळं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं काहीच हरकत नाहीये. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा माधवीताईंचे तिथे आभार मानत असतात आणि त्यांच्याशी बोलत असतात. त्यानंतर इकडे घडत असतं ते म्हणजे वेगळंच, कारण सायली आणि अर्जुन हे दोघंही त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. सगळेजण रविराजला समजवत असतात, पण ही जी मूर्ख प्रिया असते तिच्या मात्र डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो आणि प्रिया तिची भाकरी बाजून घ्यायचा विचार करत असते. सगळेजण रविराजला समजवत असतात, रविराजला सांगत असतात की काहीही झालं तरीही याच्यामध्ये जी चूक झालेली आहे ती सगळ्यांचीच झालेली आहे. फक्त आपण सायलीला किंवा बाकी सुभेदारांना दोष देऊ शकत नाही. चूक केलेली आहे ती एका व्यक्तीनं केलेली आहे आणि त्याची शिक्षा मात्र सगळ्यांना घडत आहे. याचं मात्र इकडे नवल वाटत असतं. सायली रडत असते. त्यावेळेस पूर्णाजी म्हणत असते की रविराज खरंच माफ करा, आमच्याकडून चूक झालेली आहे. असं म्हणत पूर्णाजीने पण आता हात जोडलेले असतात आणि पूर्णाजी हे सगळं जे बोलत असते त्याच्यामुळं मात्र इकडे सगळेजण पाहतच असतात. त्यानंतर इकडे सायली सगळ्यांच्या समोर हे सगळं मान्य करत असते. सायलीनं सगळ्यांच्या समोर सर्व गोष्टी बोललेली असते. सायलीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही माझ्या कुटुंबाने एकत्र यावं एवढीच माझी इच्छा आहे, असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि किल्लेदारांनी कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी आज सायलीनं जे केलेलं असतं ते मात्र कुणीच दुसरं करू शकत नसतं. सायलीबद्दल सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झालेला असतो, तिच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झालेला असतो. पण त्याच वेळी प्रियाला मात्र आता स्वतःचा मोठेपणा गाजवायचा असतो आणि प्रिया बोलायला जाते. त्याच वेळी अर्जुन म्हणतो की सिनियर प्लीज समजून घे ना, तू आज आपल्या दोन्ही कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी माझी बायको काय करायला निघाली होती, लक्षात येते का तुझ्या सिनियर, असं म्हणत इकडे अर्जुन त्याची सायलीची बाजू मांडत असतो. म्हणजे प्रिया पुढं बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याच वेळी आता अर्जुनने सायलीची बाजू मांडलेली असते. आणि मग आता रविराजचा निर्णय सगळ्यांना ऐकून घ्यायचा असतो. इकडे अश्विन पण म्हणत असतो की मी तन्वीला कधीच दुःख देणार नाही, तिला नेहमी सुखात ठेवणार आहे, असं अश्विनही सांगत असतो. आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं बोलत असतात. सगळेजण रविराजला समजवत असतात आणि त्याचबरोबर रविराज पण बोलायला सुरुवात करतात की हो खरंच मान्य आहे मला, आता माधवीताईंनी जे सांगितलेलं आहे राग लोभ ह्या सर्व गोष्टी आपल्या गळून पडल्या पाहिजेत, त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि हे सगळंच मला करावं लागणार आहे, असं रविराज म्हणत असतो. कारण मान्य आहे मला गुन्हा मोठा आहे, पण त्याहीपेक्षा मोठी आहे ती म्हणजे मोठा आहे तो म्हणजे माझा राग, तर तो राग मला शांत केला पाहिजे, असं इकडे रविराज बोलत असतो. रविराजने आता सगळ्यांच्या समोर मान्य केलेलं आहे आणि रविराज म्हणतो की मान्य आहे मला, आत्ता सायलीने तिच्या वागण्यातून तिच्या बोलण्यातून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे सायलीने एवढी मोठी गोष्ट केलेली आहे, पण प्रियाला मात्र सगळं स्वतःला क्रेडिट घ्यायचं असतं. तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ती वागत असते, कारण तिला सगळ्या गोष्टी तिलाच हव्या असतात, तिचाच मोठेपणा तिला मिरवायचा असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा रविराज मात्र इकडे पूर्णाजीला म्हणत असतात की माफ करा पूर्णाई, माझ्याकडनं चूक झाली, मी तुम्हाला त्या दिवशी जे येऊन बोललो त्यासाठी मला माफ करा. पूर्णाजी पण इकडे माफी मागत असते. पूर्णाजीही म्हणत असते की मलाही तुम्ही माफ करा रविराज, कारण माझ्याकडून ही चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, मी तुम्हाला अंधारात ठेवायला नको होतं, पण मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या आयुष्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. रविराजने आता स्वतः माफी मागितलेली असते. त्या क्षणी पूर्णाजीही रविराजची माफी मागते आणि त्याचबरोबर सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि त्यामुळंच आता सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत आलेल्या असतात. सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीनं चालू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजणच आपापल्या पद्धतीनं आपापली बाजू मांडत असतात आणि सगळ्यांना फक्त एवढंच माहिती असतं की काहीही झालं तरीही आत्ता सुभेदारांच्या घरातला हा जो आनंद आहे तो आता परत आलेला आहे आणि तो आलेला असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त सायलीमुळे. या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजे सायलीच्या चांगलेपणामुळे ह्या गोष्टी घडलेल्या असतात. पूर्णाजीने जेव्हा हात जोडलेले असतात तेव्हा रविराज म्हणत असतो की पूर्णाई, तुमचे हात हे आशीर्वाद देण्यासाठी आहेत, तुम्ही हात जोडू नका, असं रविराज पूर्णाजीला सांगत असतो. आणि त्यासोबतच पूर्णाजीने रविराजची माफी मागितलेली
आहे आणि रविराजने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही माझी चूक मला कळलेली आहे आणि रविराज शांतपणे ह्या सर्व गोष्टी आता हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं सायलीमुळं घडलेलं असतं. सायलीमुळं एवढा आनंदाचा प्रसंग सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो. या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट जातं ते फक्त आणि फक्त सायलीला आणि इकडे सगळेजण घरातले आता खुश झालेले असतात. अश्विन आणि प्रिया आता रविराजच्या पाया पडत असतात. रविराजला देखील खूपच आनंद झालेला असतो, कारण त्याने आता या नात्याचा स्वीकार केलेला असतो. रविराजच्या या स्वभावामुळे आणि रविराजच्या या वागण्यामुळे खरं तर पहिल्यांदा सर्वजण परेशान झालेले असतात, पण आता सायलीमुळे सर्वजण खुश झालेले आहेत, कारण तिने रविराजचं मन परिवर्तन केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व आनंदी आनंद झालेला आहे. रविराज देखील अश्विनला स्वतःच्या जवळ घेतोय आणि झालेल्या सगळ्या गोष्टी सोडून दे असं त्याला सांगतोय. सायलीला तर जिंकल्यासारखं वाटतंय, कारण सायलीनं ज्यासाठी हे सर्व काही केलं होतं ते अगदी सक्सेस झालेलं आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी हसू फुललेलं आहे. हे सर्व काही सायलीनं घडवून आणलेलं आहे. रविराज स्वतःच्या मुलीला म्हणजे प्रियाला जवळ घेतोय आणि तिला म्हणतोय की खरंच बाळा, तू जर काही निर्णय घेतला असेल तर तो कदाचित बरोबरच असेल. मला तो पहिल्यांदा चुकीचा वाटत होता, पण तुम्हाला सोडून जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. हे सगळं ऐकल्यावर प्रतिमाला देखील आनंद होतो, कारण सायलीमुळं हे सगळं शक्य झालेलं असतं. ती सायलीचे आभार देखील मानते. सायली तिच्याकडे पाहते आणि त्या दोघीही देवाचं दर्शन घेतात. इकडं महिपत साक्षीकडे आलेला आहे. साक्षीला भेटून तो म्हणतोय, आता लवकरच तुला मी या जेलच्या बाहेर काढणार आहे. साक्षी म्हणते की नसलेल्या गोष्टी तुम्ही सांगू नका, ते शक्य होत नाहीये, माझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा महिपत म्हणतो, तुला हे खोटं वाटतंय का? तर खोटं वाटण्याची काहीच गरज नाही, कारण तुझी केस आता दामिनी देशमुख लढणार आहेत. दामिनी म्हणजे माहिती आहे ना तुला? दामिनी म्हणजे वीज. अशी लकलक लकलक करणारी वीज जेव्हा ती कोर्टामध्ये येईल ना, तेव्हा तुला कळेल की ही दामिनी देशमुख काय करू शकते ते. तरी देखील साक्षीला मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. साक्षी महिपतला म्हणते, तुम्हाला असं वाटत असेल आत्तापर्यंत आपण किती वकील बघितले, ही पण त्याप्रमाणेच असेल. पण महिपत मात्र तिला म्हणतोय, ही वकील त्याप्रमाणे नाहीये. तू तिला हलक्यामध्ये घेऊ नको. तुला माहितीये, तुझ्या तोंडावर त्या कॉन्स्टेबलनं पाणी फेकलेलं आणि तुला मारहाण केलेली, त्या कॉन्स्टेबलला हिनं कामावरून काढून टाकलं, सस्पेंड करून टाकलंय तिला. अशी ही दामिनी देशमुख म्हणजे विजेसारखी आहे, नुसती तळपणारी, कोणाचं काहीही सहन न करणारी. हे ऐकल्यावर साक्षीला देखील आता थोडंसं महिपत म्हणतोय ते खरं वाटायला लागतं. साक्षी म्हणते, तुम्ही खरं सांगताय का? महिपत म्हणतो, म्हणजे आपण तुला काही तर खोटं सांगायला आलोय का काय? आपण सांगतोय ते एकदम बरोबरच सांगतोय. दामिनी तुला या केसमधून सोडवणार म्हणजे सोडवणार, तसा शब्द तिनं आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं तू आता काहीच काळजी करू नको. सगळी काळजी असेल ती माझ्याकडे ठेव आणि जेलमध्ये तू आता निवांत राहा. इथं राहण्याचे तुझे काहीच दिवस राहिलेले आहेत असं म्हणून चक्क महिपत उठतो आणि नाचायला सुरुवात करतो. आता थोडेच दिवस राहिलेत, आता काळजीच करायची नाही असं म्हणायला लागतो. तेवढ्यात कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो, अहो काय चाललंय? काय गोंधळ घालायला लागलाय? जरा शांत बसा. नसेल तर तुम्ही जावा. महिपत त्याच्याकडे रागानं बघतो, पण आता इथं काय राडा व्हायला नको म्हणून महिपत शांत बसतो. कॉन्स्टेबल त्यांना शांत बसवून निघून जातो. महिपत साक्षीला म्हणतो, काय वाटतंय तुला? मी या कॉन्स्टेबलला भीतोय का? या कॉन्स्टेबलला मी भिलेलो नाहीये. तुझ्यासाठी फक्त मी शांत राहतोय. याचं नाव सांगू का दामिनी देशमुखला? याला सुद्धा लगेच त्या सस्पेंड करून टाकतील. तेव्हा साक्षी म्हणते की असं काही नसतंय आणि तुम्हाला खरंच वाटतं का दामिनीमध्ये एवढी पॉवर आहे? तेव्हा महिपत म्हणतो, जबरदस्त पॉवर आहे. मी बघतोय ना तिला, जबरदस्त पॉवर आहे. तिच्याकडची केस आत्तापर्यंत कधीच फेल गेलेली नाही. जेव्हा अर्जुनला हे समजलंय ना, तेव्हा सुद्धा त्याला अतिशय वाईट वाटलंय आणि त्याला समजलंय की आता दामिनी देशमुखच्या विरोधात लढणं म्हणजे काही सोपं नाहीये. अर्जुन घाबरून गेलाय. असं महिपत जेव्हा साक्षीला सांगतो, तेव्हा साक्षी म्हणते, असं होईल असं मला वाटत नाही. पण जर काही सगळं खरं असेल, तर एकदा तरी दामिनी देशमुखला भेटलंच पाहिजे. बघूया तर नक्की ती काय करणार आहे आणि काय सांगणार आहे. तेव्हा महिपत तिला सांगतो, दामिनी देशमुखला सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या-खऱ्या सांगायच्या. साक्षी म्हणते, खऱ्या-खऱ्या म्हणजे खून वगैरे केलेलं सगळं तिला खरं सांगायचं का? महिपत म्हणतो, अगदी एक ना एक शब्द तिला खरा सांगायचा. काहीच राखून ठेवायचं नाही. तिने सांगितलंय की जे काय असेल ते सत्य माझ्यापुढं आलं पाहिजे. तुम्ही सगळं सत्य सांगा. सत्याचं असत्य कसं करायचं त्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळं तू आता पाठीमागं काहीच राखून ठेवू नको. जे काय असेल ते सगळं तिला सांगून टाक. पण खरं तर साक्षीच्या मनामध्ये खूप मोठी दुविधा चालू आहे. आपण खरंच त्या वकिलाला सत्य सांगावं की न सांगावं असं तिला वाटतंय.
तर इकडे आता सर्वजण सुभेदार कुटुंबीय त्यांच्या घरी आलेले आहेत. सायली आणि अर्जुन देखील त्यांच्या रूममध्ये आलेले असतात, पण अर्जुन मात्र भलताच चिडलेला आहे. अर्जुनला सायलीचा खूपच राग आलेला आहे. तो तिच्याशी नीट बोलत देखील नाही. सायली म्हणते, "काय झालं? मागाशी तर तुम्ही ठीकठाक होता आणि आता तुमचा मूड का गेलेला आहे?" तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, "मूड का गेलाय तुम्हाला माहीत असेल ना?" सायली म्हणते, "मला कसं माहीत असेल? मूड तुमचा गेलाय ना." अर्जुन म्हणतो, "हे असं करता तुम्ही. तुम्हाला असं वाटत होतं का, की या सर्व कुटुंबियांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही मला सोडून जावं? चक्क तुम्ही मला सोडून निघून चालला होतात. माझा कसलाही विचार न करता, मला कसलीही कल्पना न देता तुम्ही माझ्यासमोरून निघून चालला होतात. माझ्या आयुष्यातून कायमचं निघून चालला होतात. ही गोष्ट तुम्हाला करू तरी कशी वाटली? आणि हे करत असताना तुम्हाला वाईट तर कसं वाटलं नाही? जराही तुम्हाला माझा विचार आला नाही, की माझं काय होईल? मला काय वाटत असेल? मी काय विचार करेल? मला किती वाईट वाटलं या गोष्टीचा विचार देखील तुमच्या मनामध्ये आला नाही?" सायली म्हणते, "हो, हो, हो. किती बोलणार आहात? हे सगळं मला वाटलेलं होतं. पण मी जाईल कशी? अहो, मला विश्वास आहे, मी तुमच्यापासून कधीच दूर जाऊ शकणार नाही." अर्जुन म्हणतो, "कसला विश्वास? तुम्ही तर माझ्यासमोरून निघून चालला होतात. गेला सुद्धा होतात. ते रविराज काकांनी थांबवलं म्हणून तुम्ही थांबलात." तेव्हा सायली म्हणते, "हो, मग हेच तर मी सांगते ना. ते थांबवणार होते ही गोष्ट मला माहिती आहे. कारण ते मला मुलगी मानतात आणि कुठल्या बापाला आपल्या मुलीचा संसार सोडून, संसार मोडून तिने निघून जावं असं वाटेल आणि म्हणूनच तर ते मला थांबवणार या गोष्टीचा विश्वास मला होता, म्हणूनच मी तशी चाललेले होते." अर्जुन म्हणतो, "असं परत कधीसुद्धा करू नका. माहिती आहे ना तुम्हाला, एकदा तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेला होता, तर माझ्यावर किती वाईट वेळ आली होती." अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि तिला समजावून सांगतो. सायली म्हणते, "आत्ता? अहो, अजून 7 जन्म तर मी कुठेच जाणार नाहीये. तुम्ही का काळजी करायला लागलाय? आणि वाईट गोष्टी अजिबात मनावर घेऊ नका." असं म्हणून सायलीने देखील अर्जुनचा हात हातात घेऊन त्यावर स्वतःचा दुसरा हात ठेवलाय आणि अर्जुनला ती विश्वास देते, "तुम्ही काहीच काळजी करू नका." अर्जुनचे डोळे मात्र पाणावलेले आहेत. अर्जुनला जुन्या गोष्टी आठवतायत, की सायली आपल्याला सोडून गेली, तेव्हा आपला जीव कसा कासावीस झालेला होता. सायलीशिवाय आपण जगणं शक्य नाहीये, असं सायलीला तो सांगतोय. तेव्हा सायली म्हणते, "काहीच काळजी करू नका. तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही." तेवढ्यात पूर्णाजीने तिला खाली बोलवलेलं असतं. पूर्णाजी आपल्याशी बोलायला लागले या गोष्टीचा कितीतरी आनंद सायलीच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि ती धावत पळतच त्यांच्याकडे जाते. अर्जुन देखील तिच्या पाठीमागं धावत पळत येतो आणि चक्क पूर्णाजी सायलीला म्हणतात, "आज तू जे काही तिकडे केलेलं आहेस ना, ती सगळी गोष्ट आम्हाला आवडलेली आहे. म्हणजे हे तू सगळं कुटुंबासाठी केलेलं आहे आणि तुझ्यामुळंच रविराज आमच्याशी चांगलं बोलू लागलेला आहे. तुझ्यामुळेच रविराजने प्रिया आणि अश्विन यांचं नातं स्वीकारलेलं आहे आणि त्यासाठीच मी तुला बोलवलंय." हे सगळं ऐकत असताना सायलीला खूपच छान वाटत असतं आणि त्यापुढे पूर्णाजी म्हणतात, "या सगळ्या गोष्टीमुळे मी तुझे आभार मानत आहे." तेव्हा सायली त्यांना म्हणते, "आभार? आभार तर परक्या लोकांचे मानत असतात. मी जे काही केले ते आपल्या कुटुंबासाठी केलेलं आहे." तेव्हा पूर्णाजी म्हणते, "म्हणून तर मी तुझे आभार मानते. तू परकी आहेस ना, ही गोष्ट सुद्धा तुला जाणवली पाहिजे. यामुळंच मी तुला तुझे आभार मानत आहे." तर कल्पना देखील म्हणते, "अगदी बरोबर आहे. मी माझ्याकडून सुद्धा तुला थँक्स म्हणते. कारण रविराज आमच्याशी बोलले नसते तर त्या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटलं असतं. पण तुझ्यामुळेच ते आमच्याशी बोलायला लागले." तर अश्विन देखील सुरात सूर मिसळतो आणि म्हणतो, की "अगदी बरोबर आहे. तू परकी आहेस ना, या गोष्टीची जाणीव जरा ठेवच. जरी तू आमच्यासाठी काही चांगलं केलेलं असलं, तरी तू आमच्या कुटुंबातील सदस्य नाहीये, ही गोष्ट जरा मनामध्ये ठेव." असं म्हणून अश्विन, कल्पना आणि पूर्णाजी यांनी आभार तर मानलेले असतात, पण तिला अगदी परकं करून टाकलेलं असतं. सगळं हे पाहत असताना अर्जुनला मात्र खूपच राग आलेला असतो. कारण तो चिडतो आणि म्हणतो, "अजूनही तुम्ही तिला परकंच समजताय का?" पूर्णाजी म्हणते, "आम्हाला जे समजायचं असेल ते आम्ही समजणार. तू आम्हाला सांगू नको, की आम्ही तिला काय समजलं पाहिजे." तेव्हा अर्जुन चिडतो आणि रूममध्ये निघून जातो. अर्जुन चिडून ते रूममध्ये गेलेला पाहून सायली पुन्हा त्याच्या पाठीमागं पळत-पळत येते आणि म्हणते, "तुम्ही असा राग का डोक्यामध्ये घालता?" अर्जुन म्हणतो, "तू पाहतेस ना, या लोकांसाठी तू मला सोडून चाललेली होतीस. या लोकांना काय वाटतंय का? तू केलेल्या उपकाराची जरासुद्धा यांना जाणीव नाहीये. उलट ते म्हणतायत, की तू परकी आहेस. इतकं तू कुटुंबासाठी करते, पण त्यांना मात्र तुझ्याविषयी काहीच वाटत नाही." तेव्हा सायली म्हणते, "त्यांना काही वाटावं म्हणून मी केलेलं नाहीये. माझी पोचपावती मला मिळाली आहे. मला जे करायचं होतं ते मी केलेलं आहे." तर इकडे प्रिया अश्विनला सांगते, "आज जे काही सायलीनं केलं ना,
खरं तर ते मी पण करू शकले असते, पण मला ना असं कोणाच्या पुढं-पुढं करू वाटत नाही. कदाचित त्यामुळंच मी थोडंसं मागं सरकले. पण मी माझ्या बाबांना म्हणावलंच असतं. सायलीने जरी आज क्रेडिट खाल्लं असतं, तरी देखील काही दिवसांनी का होईना, पण मी त्यांना मनवलं असतं. असं म्हणून सायलीचं काहीच क्रेडिट नाहीये, असं अश्विनला ती पटवून देत असते. तर इकडे अर्जुन चिडलेला असतो आणि तो म्हणतो, "कसं काय या गोष्टी तुम्हाला जमतात ना, तेच कळत नाही." आणि एका क्षणात त्याच्या चेहऱ्यावर हसू यायला लागतं आणि म्हणतो, "सायली, खरंच तुम्ही ना खूपच वेगळ्या मातीच्या बनलेल्या आहात. अहो, ही लोकं तुमचा अपमान करतायत, तरी देखील तुम्ही हसत-हसत त्या गोष्टी सहन करतायत." तेव्हा सायली म्हणते, "अपमान जरी केला असला, तरी ही आपलीच लोकं आहेत." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की दामिनी देशमुख आता साक्षीच्या समोर जाऊन बसलेली आहे आणि ती साक्षीला विचारते, "जे काही झालेलं असेल, ते सगळं सत्य सांगायचं. आजपर्यंत कोर्टात तू कोणकोणत्या गोष्टी खोट्या बोललीस, कोणकोणत्या गोष्टीचे खोटे पुरावे दिले, जे काही असेल ते सगळं सत्य माझ्यासमोर आलं पाहिजे." तेव्हा आता साक्षी त्यांना सांगायला लागलेली आहे. तर इकडे आता अर्जुनला एक नोटीस आलेली आहे आणि ती नोटीस आहे दामिनी देशमुखची. सायली विचारते, की "काय झालं?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "दामिनी देशमुखची नोटीस आली आहे, कोर्टात हजर राहायला पाहिजे." अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक